घरी कधी सणावाराला भात खाल्ला ना, दुसऱ्या दिवशी जाऊन शाळेत म्हणायचो, ए संप्या अरे मी भात खाल्लाय काल. मग संप्या त्याला म्हणायचा दुसऱ्याला, ए तवली अरे बाब्यानी भात खाल्लाय. माझं नाव बाब्या लहानपणचं, तुम्ही कादंबरीत वाचलं असेल. बाब्यानी भात खाल्लाय. मला कुठं थांबायचं सांगा बरं का, म्हणजे कधी थांबायचं. तर एवढी गरिबी होती, एवढी गरिबी म्हणजे सांगायला काही लाज वाटत नाही. ती आपलीच गोष्ट आहे. 9वीला गेल्यावर अंडरपॅन्ट मिळाली आपल्याला, 10वीला गेल्यावर चप्पल. ती 4 ठिकाणी विसरून यायचो कारण सवय नसायची पायाला. पाणी पाहिलं, वडा पाहिला हातात घ्यायची, वडा ओलांडला की परत खाली ठेवायची. आणि जरा खडवण दिसलं, डोंगरात दिसलं, हे आपलं पिपळगाव रोट्याला खंडोबाला जाताना बिताना खडवण विडवण लागलं ना, हातात घ्यायची. कारण का, ती झिजली नाही पाहिजे, ती झिजली नाही पाहिजे. आता तशी परिस्थिती आहे का कुणाव? आहे का कुणाव? तशी परिस्थिती अजिबात नाही आहे ना. मग आपण आता नीट राहिलं पाहिजे का वाईट राहिलं पाहिजे? मी काय हंकाऱ्यांसारखा काय बोलणार नाही, बरोबर ना. हंकारे म्हटलं आमचे गुरुजी हसले. तर त्या हंकाऱ्यांचा एकच दणका आहे, पुरींना दोष द्यायचा. काय? पुरींना दोष द्यायचा. आता त्या पाठीमागं सांगायला तर वाईट वाटते, त्या सांगली जिल्ह्यात एक माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन झालं होतं डॉक्टर मॅडम. त्या स्नेहसंमेलनामध्ये 30-35 वर्षांनी 10वीतली पोरं पुरी एकत्र आली. त्याच्यानंतर त्यांचा ग्रुप बनला, एकमेकांशी चॅटिंग सुरू झालं. त्यातली एक वैशाली नावाची पोर आणि दिलीप नावाचा पोरगा गेला ना पळून आठवड्याभर. त्याच्यावर एवढे रील्स झाल्या, एवढे युट्यूबरने पार अक्कल पाजळली की पोरगीच तशी असन, पहिल्यापासूनच असन, बरोबर आहे का नाही, शाळेत असल्यापासूनच असन. अरे पण तिला पळवून नेणारा तो ठोंब्याचं काय? तुम्ही फाकटकर मॅडम फार महत्वाची गोष्ट सांगितली. ह्या पुरुष सत्ताक व्यवस्थेत दबलेल्या पिचलेल्या स्त्रीला कायम गुन्हा समजलं जाते, कमी समजलं जाते, बरोबर का नाही. आजही मुलींची संख्या जास्त आहे. प्रत्येक वर्गात प्रत्येक वर्षी मुलीच पहिले येतात की नाही का मुले येतात? नाही, तुमच्याकडे बघतो, तुमचा कार्यक्रम करतो पेस्टुल्यानं. एक एक्सरसाइज करायची आपल्याला. काळे राळे निळे राळे राळ्यात राळे मिसळले, 7 वेळा म्हणायचं. काळे राळे निळे राळे राळ्यात राळे मिसळले. पोरींसाठी जोरदार टाळ्या झाली पाहिजे. कारण पोरी सिन्सिअरली काम करतात. जी जी काही पुरुषांनी स्थानं ठिकाणं उद्योग काबीज केलेले त्यावर सगळ्यावर मात करत स्त्रिया पुढे चालल्यात ना. तुम्हाला पावत नाही का? पावत नाही का तुम्हाला? मी काय म्हणतोय, एखाद्याला प्रोत्साहन देता येत नसेल तर देऊ नका, पण नावमेद तरी नका करू ना. आमच्या मॅडम फार मोठ्या पदावर जाऊन रिटायर झाल्या, त्यांचा रिटायर सोहळा आम्ही केला होता. पण हे अशी माणसं, यांना आपण हे करायचं, प्रोत्साहन द्यायचं सोडून त्यांना नावमेद करायचं काम महाराष्ट्रातले अनेक वक्ते करतात. आणि ते काय आपल्या गाठ्यात बसत नाही. बोलता येतं ना तुम्हाला? येतं ना? काय झालं बालेकर मॅडम, त्यांना परीक्षा जवळ आलेली आहे, काय तुम्हाला अडचण आहे का? एक पिस्तूला उठलं म्हणलं काय अडचण नाही. मग काय अडचण आहे का? काय नाही, प्रश्नपत्रिका कुठे छापायला टाकलं तेवढं सांगा मला. यंगरट असतात पोरं, आहे ना मॅडम, आहेत ना अशी काय यंगराट पोरं. पण हीच यंगराट पोरं पुढे जाऊन अतुल सारखी येऊ बरं का, दिसतात अशी देहानी मोठी दिसतात पण हृदयाने मात्र कोमल असतात का नाही. विनाकारण कुणी येतो 5 मिनिटाच्या वाचणार 51,000 जाहीर करत नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अशा माजी विद्यार्थ्यांसाठी, जी विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि आपल्या शाळेचं नाव मोठं करतात, पालकांचं नाव मोठं करतात, वडिलांची मान ताठ ठेवतात. असे विद्यार्थी खऱ्या अर्थानं आपल्या गावाची शान असतात. कारण शाळेतून लय लोक चिकार शिकून जातात. सगळे तुम्ही बोलवता का स्टेजवर? बोलवता का? दररोज 5 वाजता लेझिम खेळत येणाऱ्या विद्यार्थ्याला स्टेजवर बोलवलंय का? 5 वाजता लेझिम खेळत येण्याचा अर्थ काय माहितीये का? हा, अरे
अशा विद्यार्थ्याला बोलवलं का मॅडम तुम्ही? नाही ना बोलवलं. सगळे प्रतिदेश लोक आहेत नाही, हे सगळे मंडळी बँगलोरला आहे मॅडम, आरोग्य विभागात ही सगळी मंडळी प्रतिदेश आहेत का? कारण तुम्ही कुणाचा आदर्श घेणार? ज्यावेळेस मी नेहमी म्हणतो माझ्या मेंदूची मशागत या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे, आदर्श जवळचे असावेत. आईन्स्टाईन आपल्याला मान्य आहे, आदर आहे, परंतु जर आपल्या समोरचाच आपल्या परिसरातलाच एखादा मुलगा मोठा झाला असेल तर त्याला त्याच्या यशाची कारणं विचारता येतील, त्याला त्याचं दुखणं विचारता येईल. नाही चपातीचं मशीन जमलं, आज मोठ्या ट्रेडिंग मध्ये मोठा झाला माणूस, हा फरक आहे ना. त्याने कसे प्रयोग केले, त्यातून आउटकम काय मिळालं, काय रिझल्ट मिळाले, पुढे कसा गेला, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं केलं, स्वॅट अनालिसिस कसं केलं, या सगळ्या गोष्टीवर काम करत असताना आपले आदर्श जर आपल्या गावातले असतील, पंचक्रोशीतले असतील, तर आपण नक्कीच त्यांच्याशी संवाद साधू शकतो. आणि ही कला, ही ताकद मराठी शाळेत आहे, आपल्या मराठी मुलखात आहे. कारण आतापर्यंत जी जी माणसं मोठी झाली आहेत ती त्या प्रादेशिक भाषेत शिकलेली आहेत, म्हणजे आपल्या मातृभाषेत शिकलेली आहेत. बरोबर का नाही? जसं की पेदेमेरी व्यंकट सुब्बाराव असतील, अण्णा हजारे असतील, रामदेव बाबा असतील, नरेंद्र मोदी असतील, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, यासारखी अनंत मंडळी जी भारताच्या इतिहासात अजरामर झाली, नवे नवे जगाच्या इतिहासात अजरामर झाली, ती सगळी माणसं मातृभाषेतच शिकलेली. कुठल्या भाषेत शिकलेली आहे?